मी सहज व्हिडिओ शूट केला होता, मला नव्हतं माहिती वगैरे म्हणून तिथं लक्ष गेलं अचानक माझं. तेव्हा बुटको आहे तेव्हा आई पुढे चालली का लांब. तर कुणी असलं ना तर उजनी धरणाच्या लय पण आतमध्ये जाऊ नका रे भाऊंना सांगतो. तेव्हा तिथं तेव्हा मच्छीमारांना सांग एकच पुढे व्हिडिओ शेअर करा. तेव्हा त्याची तेव्हा मगर आहे तेव्हा आतमध्ये तेव्हा तिथं मगर आहे तेव्हा. मला सांगणं एकच आहे फक्त, मला काय अफवा नाही पसरवायची. मी व्ह्यूसाठी तर मी अजिबात करत नाही. जर कोण मासेमारी जी आहे, जर आपल्या उजनी धरणाकडे कोण जात आहे तर एकच सांगायचं मला, जावा पण जपून जावा. कारण की तिथं मला काहीतरी मोठं बघायला मिळालं आहे. आणि मगरचा शिफ्टीचा दणका त्याचा लय जोरान असतोय, त्यामुळे तिथं उपळं लय जोरान निघलं. वाईट कोणी वाटून घेऊन फक्त माझं चांगलं सांगायचं काम आहे. जर कोण आलं मच्छी मारता लय आतमध्ये जाऊ नका. आपल्या वया इथं मगर आहे तेव्हा तिथं आतमध्ये गेली हो इथं होय आहे. तिथं किती मागितलं तो 15चा कोण द्या आता जमान्यात ह्या कोण देत आहे का? हा मान काय चाललंय जनावराला वैरण नानाच्या घरी आलं. आपल्याकडे घर काय जायचं. ती माझी आजी शाळा आहे का तिथं आहे ती बरं वाटतंय ना. ह्या शाळेमध्ये झाले ना, ह्या शाळेमध्ये माझ्या आई शिक्षण झाले. मग विचार करा तुम्ही. आता समोरच वांगी ती तर आमच्या आई लगेच पाठीमागणं हाय ते काय बाय वांगी. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच फोटो रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्या मी कुठे तर मी माझ्या घरी असला. आता तुम्ही माझा नक्की चांगला पोशाख घातलाय, कपडे घातलेत या आणि कुठं चालला या. तर आम्ही चाललेलो आमच्या सांगतो त्याआधी आईकडे जाऊया. बघा आईची कपडं. आयो आईनं साडी घातली. आय तू तर हिरोने दिसायला लागली या. बघू इकडे बघ, हिरोनेचं तोंड काळ कापडलं इतकं. हा आता पिक्चर मध्ये जायचंय. पिक्चर मध्ये जाते कुठल्या भाऊ कदमची नाही वय नाव भाऊ कदम नाव घेत नाही वय. काय रे ती एक डायलॉग मारलेला, जगा मगान मला बघा. काय बी असतंय. बरं आता आपण कुठे निघालूया? मामाच्यात. आम्ही निघालोय मामाच्या गावाला, कारण की आमचं काम पण आहे थोडं जाताना रस्त्यामध्ये आणि मामाच्या गावाला पण जायचं. तर समजे काम आजवर कोण गेलं नाही, पण त्याआधी जायचं ह्या गाडीवर आपल्या. आई म्हणली गाडी पुसून घे, माझ्या साडीला लागलं नाही पाहिजे. बघा हो आता नवीन खड साडी काढला जर थोडी घाण आहे हो का, ती पुसून घेतो नीट थोडी जरा. मी कशाला घेतो. तर आता आम्ही आलोय सरडेवाडीच्या टोल नाक्यावर. इथं पुढं पोलीस अडवते पण आता अडवत नाही. तर पहिली इथं लई पोलीस अडवायची आम्हाला, आत नाही तुम्ही अडवत. चला आता बरेच जण म्हणते तुझा भाव दाखव, तुझा भाव दाखव. तर मला मी माझा भाव दाखवतो. माझा भाव कुठं आहे? आई लय भीती कुठं बी असत्या, लय भीती आई का नाही काय? कशामुळे भीती कुठल्या गोष्टीत भेटते तेव्हा? एवढी पैसे बचत करते का नाही? सल्ला वडापाव घ्यायला थांबलो या. मामाच्या पोरला वडापाव आणायचं या. आय काय म्हणते आय तो किती मागितलं? किती मागितलं तो? 15चा कोण द्या. आता जमान्यात ह्या कोण देत आहे का? हा माणसं बोलून तरी देतील का? लय पैसा वाचवायची सवय माझी आहे. बागी कशी म्हणते 15 दोन. आता कोण देते 15 दोन? हा तेवढं तर गेलं खतरनाक आहे. आता तुम्हाला सांगतो आतला मी कुठं आहे आता ही आपला पुणे सोलापूर हायवेच्या खाल्ल्या साईडनं इंदापूर पैसे असला का आपण वडापूरच्या दिसते निघालो. तर ही सरळ आखलो रस्ता जातो आणि आपला इथनं म्हणा वडापूर इथलं एक 10 ते 15 किलोमीटर वडापूर आहे. आपण मी फोटो काढताना आहे मला म्हणते लय टांगड्या फक्त फोटो काढताना लय टांगड्या फक्त साडकवली आहे ना माझं. चला जाऊ. रस्ता बघा एक नंबर रस्ता लागलाय. आबाळ बघितलं कसं आलं या. पाऊस कधी येईल ना काय सांगता येत नाही. पाऊस आल्या मग आम्ही भिजणार 100% भिजणार आम्ही त्याआधी. तर आता सध्याला का आम्ही आलोय मामाच्या इथं. तर ही मामाचा वाटा आहे. इथं आम्ही लहानपणी काय आम्ही खेळायचं इथं. ही आहे ना तुम्हाला दाखवायचं. ही पायऱ्या नाही बरोबर, ही पायऱ्या नाही. ही इथं इतक्या खोल पायऱ्या नाही का. इथं नाना आहे. तुम्हाला नानाची ओळख करून तिथं नाना आहे. तिथं नाना झोपलं होतं. मी एकदम आलो अचानक आलं नाना असं बघते. हां अचानक नानाला माहीत नव्हतं आम्ही यांना म्हणून. आम्ही बारकातो नाही तेव्हा ही आमच्या छातीला लागायची ही वाटा. तिथं नंतर नाही समजा भरून घेतलेलं या. आता आम्ही निघालो रानामध्ये खाली. आम्हाला तर रानामध्ये तिकडे खाली बघायचं या. बरं दिवस झालं मी रानाला बघितलं. मामाचा इथं बारका मुलगा आहे. हे नाव सांग रे. शांभू आजारी ना, आजारी पडला आहे ना. काय चाललंय? चाललंय जनावराला वैरण नानाच्या घरी आलं.
नाना तेव्हा ते लिंबाखाली झोपलं होतं आणि मी आलो नाना असं करत होते आलो 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 आता आलो मी. आता आम्ही खाली रानात निघालो. मी बरेच दिवस मी रान नाही बघितलं. आता जाऊन खाली रान बिन बघतो. चला जाऊ खाली. हितनं मधून नाही यायला यायचं पडशील तो काय का पडल्याशिवाय कळणार नाही. ती कुंड यायचं असतं ती कुंड वाट होती. आता निघालो आम्ही रानामध्ये सध्याला. हित होतं काय ही गिडीवर काढलं काय जेनीगोल होतं हां आणि ऊस होता. बरं 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 सरकारला ऊस होता. शेतला उडाल्या तिकडे शाज लावलं होतं. पण ऊस कारखान्याला घालत नाही का तुम्ही? नाही ए सायकल लगा सायकलच घेऊन आलं की. रफा परत लावतोय ऊस. बरं बरं बरं. यांची रसवंती पण असते आपल्या इंदापूरमध्ये. ती इंदापूर ब्रिज आहे ना त्या खाली यांची रसवंती पण असते. नाही बारामती ब्रिज आहे ना ती. बारामती ब्रिज खाली असते रसवंती असते यांची. नानाचा आकाच बोट गेलं होतं त्यातमध्ये रसवंतीमध्ये. लई बेकार लागले नाना ओरडलेलं मोठ्यानं लई. बारक्यापणे गेलो तो इथनं खाली कधी कधी दुसरी तिसरी तवा आलो होतो तवा इथनं मी गेलो होतो. ताजेव्हा अजून नाही ह्या वाटवर आलो मी. आता निघालूया. समोरच वांगी ती तर आमच्या लगेच पाठीमागण्या हाय ते काय बायकाला वांगे लय म्हणजे काय तुम्हाला सांगायचं. आणि फोन बंदच नाही मला फोनला. जिंदगी तर माझ्याच मी फोनवरच गेली या. तुला लोकांचं मागायला बरे वाटतंय का? लोकांचं कोणाचं भावाचंच आहे. भावाचाच आहे पण त्यांना खर्चही लागतो ना. हा असं मग आता राहणार आलोय. इथं तांबाटी ती बघा लावलेली. हे राहणार तांबाटी आहे समजी बघत निघालो तांबाटी. लय म्हणजे आम्ही कधी आलतो जेव्हा लय बारीक होतो तेव्हा आलतो त्याच्यावर आता आलेलो आहे आम्ही. तेव्हा हे का मध्येच पोल पडल्यात आहे मध्येच. ही चरकेला असतं ऊस ही असं काढून हे गुराला लागत नाही तुम्ही काढून आता मोठं व्हायचं ही. होय काय तिकडं वर आहे की अजून तिकडे वर पण असते काय. हां ऊस आहे. आता काय माणसं काय आता पहिले ऊस खात नाही ती पहिले होते माणसं. आता डायरेक्ट असते ते काय स्टिंगच्या बाटल्या नुसत्या पेटते स्टिंग पेटते नसते. हे बघा बारीक ऊस असतो ही सारख्याला उचले चालतं ही. नंतर इथं काढवळ पण आहे. नंतर वर टमाटे बी आहे ती बघा असं. आणि समजा आपली शेती असते अरे मामाची शेती अशी काहीतरी आलतो बघा रे. बोरला मोटर नाही का टाकली मोटर आहे की हाय का सव्वा लाखात सारा जमत. होय हो का चालू नाही का तुम्ही ती मोटर आहे या. होय काय नाना ह्या लगेच येत ना आळूची पानं काढली बघा लगेच. आता मला देतात खायला नाना आळूची पानं. तिकडे घराकडे आलं का नाही नानाला पहिल्यांदा आधी आले आळूची पानं देतं मला खायला करून. लय भर लागतं. पतंग लईच मोठी आहे इथं. नाना हे पतंग उडवते ती का? माझ्या घरात इतकी मोठी मॅन भावनं बनवून ठेवली ह्याच्यापेक्षा डबल मोठी आहे ही बाबा ही पतंग. पावसाळी आहे पूर्ण पावसाळी आहे. उडवतो का नाही ह्याला काल उडवलेली आवाज येतो का नाही ह्याला चांगला आहे का? लय तू फलक पण आहे याला लय खतरनाक वाजते बर्र उडते. आम्ही बारक्यापणे असं उडवलेल्या सध्या आमच्या गावामध्ये माणसाने तेवढं उडत जास्त पण इकडे उडत होती. ही शिपटी नाही ह्याची लई मोठी शिपटी काठी ना. आज मी काठीमध्ये आहे आणि काठीमध्ये आल्या ना इथं माझी म्हणजे माझी आई शाळा आणि माझ्या भावाची शाळा आहे. ती शाळा ही माझ्या पाठीमागं बघता तुम्ही. इथं माझ्या आईचं शिक्षण झालं आहे काठीमध्ये. आणि इथं आलो होतो पाया पडला असेल इथं ही मंदिर दिसतं ना तुम्हाला. ही मंदिर आहे ती येता साहेबाचं मंदिर इथं मस्त आता पाया पडलो. आता आम्ही निघालो घराच्या दिशेनं. लखीतनं आपला आता सध्या खिपल्याकडे घराकडे जायचं आहे. ती माझी आईची शाळा आहे बघा ती तिथं आहे ती. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझ्या आईची शाळेपाशी आलो आई तुला कसं वाटतंय तू या शाळेपाशी आली आहे? बरं वाटतंय ना. ह्या शाळेमध्ये झाले ना ह्या शाळेमध्ये माझ्या शिक्षण झाले. मग विचार करा तुम्ही आता चला. हा या आपण कुठं आलोय आता कुठं आहे उजनी धरण हे आहे वय हे उजनी धरण आहे. हा आणि सांगताना लय गर्व होतो की मी उजनी धरणाच्या कडे राहतो. उजनी धरण तुम्हाला सांगतो काय आहे ते. उजनी धरणमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथं 15 ऑगस्टला केशरी पांढरा आणि हिरवा रंग हे त्या धरणाच्या दरवाज्यामध्ये असतात. या भीमा नदी म्हणून ओळखते ना. तर भीमा नदी म्हणून हिला ओळखते. भीमा नदी ना भीमा नदी म्हणून ओळखते ती ह्या नदीला आमच्या. आणि इथं केशरी पांढरा हिरवा रंग 15 ऑगस्टला असतो या. आणि लांब लांबनं माणसं टुरिस्ट आहेत ह्या इथं बघण्यासाठी. तर ही आमच्या पुणे सोलापूर जिल्ह्याची म्हणा ही खासियत आहे लय मोठी आहे बघा. तो मासा आहे तिथं बहुतेक तो हा मगर आहे तिथं.
कुठल्या कुठं ती आहे. तो मगर आहे तो तिकडं अयो. मगर आहे मासा आहे पाहिजे बाबा. हो ना मगर तो का हा आपल्या उजनी धरणामध्ये मगर आहे. तो 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 अयो पुढं चालली की अगं ते कुठल्या कुठं तो तिथनं गेले तिथपर्यंत. तो बापरे भावानं मगर आहे हो का हे आपलं उजनी धरण आहे भावानं तो का तिथं मगर आहे तो का मी सर युट्यूबचा व्हिडिओ शूट करतो माझा आणि तो का बुटको आहे तो का आई पुढं चालली की अगं लांब. हा मगरच आहे रे. ए तर कुणी असलं ना तर उजनी धरणाच्या लय पण आतमध्ये जाऊ नका रे भावानं सांगतो तेव्हा तिथं तेव्हा मच्छीमारांना सांग. मच्छीमारांना सांगणे का पुढे व्हिडिओ शेअर करा तेव्हा त्याची तेव्हा मगर आहे तेव्हा आतमध्ये तेव्हा तिथं मगर आहे तेव्हा तिथनं इतके लांब. लांब गेली का नाही ग हा, लांब. वाईट कोणी वाटून घेऊन फक्त माझं चांगलं सांगायचं काम आहे या. जर कोणी आलं मच्छी मारता लय आतमध्ये जाऊ नका आपल्या वया इथं मगर आहे तेव्हा तिथं आतमध्ये गेली हो का इथं आम्ही इथं होतो हा चल बाबा मी सहज व्हिडिओ शूट केला होता मला नव्हतं माहिती मगर आहे म्हणून तिथं लक्ष केला. लक्ष गेलं अचानक माझं जाऊन द्या चला तो का अजून येते तेव्हा हर हर महादेव. तर तुम्ही समजायला बघितलं की मागाची उजनी धरणामध्ये काय होतं काय एक माझा अंदाज आहे ना तिथं 90% तर मला वाटतं तिथं मगर असणार नाही कारण की जी मोठ्या जी गुळण्या येत होती तर मोठ्या गुळण्या येत होत्या आणि माशाच्या कधी इतक्या मोठ्या गुळण्या येत नाही त्या तर मला सांगणं एकच आहे फक्त मला काय अफवा नाही पसरवायची मी व्ह्यूसाठी तर मी अजिबात करत नाही. जर कोण मासेमारी जी आहे जर आपल्या उजनी धरणाकडे कोण जात आहे तर एकच सांगायचं आहे मला जावा पण जपून जावा कारण की तिथं मला काहीतरी मोठं बघायला मिळालं आहे. मला हे माहीत नाही तिथं मासा आहे का मगर आहे हे माहीत नव्हतं पण जिथपर्यंत माझं म्हणणं आहे तिथं मगर असावी कारण की जे गुळण्या जी तिथं निघत होत्या ना ते गुळण्या लई मोठ्या होत्या आणि दमाने पुढे जात होत्या. जर मासा असता तर मासा एकदम सनाट पुढे गेला असता आणि मगरचा शिफ्टीचा दणका त्याचा लई जोरानं असतोय त्यामुळे तिथं उपळं लई जोरानं निघलं आणि जिथपर्यंत माझी आयडिया नाही तिथं मगर असू शकते. तसं 100% मी तर सांगू शकत नाही पण दोन्हीपैकी एक काहीतरी होतं पण ते मोठं होतं. तर जर कोण मासेमारी जात आहे तर एकदम आपल्या सावधानी आणि काळजीपूर्वक जा आणि व्हिडिओला पुढे फक्त शेअर करा. मला काही व्ह्यूसाठी लाईकसाठी करायचं नाही तर असा काहीतरी एक व्हिडिओ होता. बाकीचं काय भेटूया तुम्हाला सर्वांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करून लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत.